हाय हॅलो नमस्कार, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर। गणपती बाप्पांचे विसर्जनाचे दिवस आता जवळ येऊ लागले आहे। गणपती बाप्पांचं विसर्जन झालं की दुसऱ्या दिवसापासून म्हणजे भाद्रपद पौर्णिमेपासून तर भाद्रपद अमावस्येपर्यंत हा जो 15 दिवसांचा कालावधी असतो तर तो आपण पितृपक्ष पंधरवाडा असं ओळखतो। तर या पितृपक्षामध्ये आपण जे आपले पित्र असतात, पूर्वज असतात, तर त्यांचं स्मरण आपण करत असतो। त्यांचा श्राद्धविधी आपण या कालावधीमध्ये करत असतो। तर ही जी पितृपक्षाची परंपरा आहे ती नेमकी केव्हा सुरू झाली, सर्वप्रथम हा पितृपक्षाचा श्राद्धविधी कोणी केला होता हे आपल्याला माहीत नाही। बऱ्याच लोकांना याबद्दल माहिती असेल, बऱ्याच लोकांना याबद्दल माहिती नसेल। तर ज्यांना माहिती नसेल तर त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पितृपक्षाची परंपरा नेमकी कशी सुरू झाली, केव्हा सुरू झाली, सर्वात प्रथम पितृश्राद्धाचा जो विधी आहे श्राद्धविधी तो कोणी केला होता याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हालाही याबद्दलची माहिती मिळेल। व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय असं जरूर लिहा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। भाद्रपद महिन्यातील वद्य प्रतिपदेपासून ते अमावस्येपर्यंत आपण आपल्या कुटुंबातील जे पूर्वज हयात नाहीये, जे दिवंगत व्यक्ती आहे त्यांच्या नावाने श्राद्धविधी करतो। ही एक प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे आणि ती परंपरा आपण कायम सुरू ठेवली आहे। पूर्वजांचं स्मरण करण्यासाठी भाद्रपद महिन्यातील संपूर्ण वद्य पक्ष समर्पित करण्यात आलेला आहे, ज्याला आपण पितृपक्ष किंवा पितृपक्ष पंधरवाडा असं म्हणतो। पितृपक्ष पंधरवाड्यामध्ये पूर्वजांचे पूजन करून त्यांचे आशीर्वाद आपण घेत असतो। पूर्वजांमध्ये देवतांप्रमाणे वरदान आणि शाप देण्याची देखील क्षमता असते, हे लक्षात ठेवायचं आहे। असा उल्लेख गरुड पुराण आणि कठोपनिषद यांसारख्या ग्रंथांमध्ये आढळून आलेला आहे। तर ही जी पितृपक्षाची परंपरा नेमकी आहे ती कशी सुरू झाली, सर्वात पहिल्यांदा श्राद्धविधी कोणी केला याबाबत उल्लेख पुराण कथांमध्ये आढळलेला आहे। तर तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। भाद्रपद महिन्यातील वद्य प्रतिपदेपासून ते अमावस्येपर्यंत कुटुंबातील जे व्यक्ती हयात नाहीये, ज्यांचे निधन झालेले आहे त्यांच्या नावाने श्राद्ध करतो आपण। अशी परंपरा पूर्वीपासून आपल्याकडे आहे आणि आतापर्यंत ती आपण चालू ठेवलेली आहे। अगदी रामायण महाभारतापासून श्राद्ध, तर्पणविधी, पिंडदान केल्याचे उल्लेख ग्रंथांमध्ये पुराणांमध्ये आढळतात। श्रीरामांनी राजा दशरथच्या नावाने पिंडदान केले होते। तर महाभारताचे संहारक युद्ध संपल्यानंतर पांडवांनी सर्व कौरवांचे आणि कर्णाच्या नावाने श्राद्ध तर्पणविधी केल्याचा उल्लेख देखील पुराणांमध्ये आहे। महाभारतात भीष्म पितामह यांना पांडवांना श्राद्ध तर्पणविधीबाबत माहिती दिल्याचा उल्लेख महाभारतातील शिस्तपर्व या भागात आढळून येतो। यावरून भारतीय परंपरांमध्ये श्राद्ध तर्पणविधी करण्याची परंपरा अगदी प्राचीन काळापासून आहे हे सिद्ध होतं। पितृपक्ष पंधरवाड्यामध्ये पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवर आपल्या वारसांना भेटण्यासाठी येतात असं म्हटलं जातं, असा एक समज आहे। त्यामुळे श्रद्धापूर्वक त्यांचं स्मरण करून त्यांना अन्न आणि पाणी अर्पण केलं जातं। पुराणांनुसार महाभारताच्या शिस्तपर्वात सर्वात प्रथम झालेल्या श्राद्धविधीबाबत काही वर्णन आढळतं। यानुसार महातपस्वी अत्री ऋषींनी सर्वप्रथम श्राद्धविधी केल्याचं नमूद करण्यात आलेलं आहे। अत्री ऋषींनी महर्षी निमी यांना श्राद्धविधीबाबत उपदेश केला। यानंतर गुरुने दिलेल्या उपदेशानुसार महर्षी निमी यांनी श्राद्धविधी केला। महर्षी निमी यांनी केलेला श्राद्धविधी पाहून अन्य ऋषी आणि मुनी आपापल्या पूर्वजांना अन्न आणि पाणी अर्पण केले। नियमितपणे केल्या गेलेल्या या विधीचे अन्न आणि पाणी ग्रहण करून देवता आणि पूर्वज तृप्त झाले असं देखील सांगण्यात येतं। एका पौराणिक कथेमध्ये तर असं सांगितलेलं आहे की ऋषी आणि मुनींकडून नियमित केल्या जाणाऱ्या श्राद्धविधीत अर्पण करण्यात येणारे अन्न आणि पाणी ग्रहण केल्यामुळे देवता त्रस्त झाल्या। यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं किंवा त्यांच्या समोर अनेक समस्या उद्भवल्या। तर या समस्येतून मार्ग काढण्यासाठी सर्व देवता ब्रह्मदेवांकडे गेल्या। ब्रह्मलोकात जाऊन त्यांनी आपल्या चिंतेचे सविस्तर विवेचन केले किंवा आपल्या काय समस्या आहे त्या ब्रह्मदेवाला सांगितल्या। ब्रह्मदेवांनी देवतांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले आणि या समस्येवर अग्निदेव तोडगा काढू शकतील, आपण अग्निदेवाचे आवाहन करावे असे त्यांनी सांगितले। साक्षात ब्रह्मदेवांनी इतर देवतांना सांगितलं की याच्यावर अग्निदेवताच
तोडगा काढतील म्हणून त्यांच्या सांगण्यावर आपली समस्या घेऊन सर्व देवता अग्निदेवांकडे गेल्या. अग्निदेव त्यावर म्हणाले की चिंता सोडावी. आता तुमच्याबरोबर सर्व देवता श्राद्धविधीवेळी अर्पण केले जाणारे अन्न आणि पाणी ग्रहण करतील. आपण सर्वांनी येथेच थांबावे. अग्नीच्या प्रभावामुळे आपली समस्या देखील दूर होईल. यावेळी देवतांसोबत काही पूर्वज देखील उपस्थित होते. त्या समस्येवर समाधान मिळाल्याने सर्व देवता प्रसन्न झाल्या. म्हणून श्राद्धविधी करताना सर्वप्रथम अग्निदेवतेला अन्न आणि पाणी अर्पण केलं जातं. यानंतर देवतांना आणि त्यानंतर पूर्वजांच्या नावाने श्राद्धविधी केला जातं असं सांगितलं जातं. शास्त्रांमध्ये काही उल्लेख केले गेलेले आहे, तर त्या उल्लेखानुसार श्राद्धविधी करताना हवन देखील केलं जातं. तर त्यावेळी पूर्वजांच्या नावाने पिंडदान देखील केलं जातं. त्याला ब्रह्मराक्षस देखील काही करू शकत नाही. ब्रह्मराक्षस देखील त्याचे नुकसान करू शकत नाही, कारण अग्निदेवांना पाहून ब्रह्मराक्षस तिथे थांबत नाही. अग्नीमुळे सर्व गोष्टी पवित्र होतात. पवित्र झालेले अन्न पाणी ग्रहण केल्यामुळे देवता आणि पूर्वज देखील प्रसन्न होतात अशी मान्यता आहे. महालय म्हणजेच पितृपक्षाला महालय म्हटलं जातं. तर महालय श्राद्धात क्षणदान, अर्घ्यदान, पूजा, अग्निकरण, पिंडदान, विकीरदान, स्वधावाचन आदी म्हणजे हे जे विधी आहे ते हे महालय श्राद्धात म्हणजे पितृपक्षात आपण जे श्राद्ध करतो तर एवढे सगळे विधी तेव्हा करत असतात. भाग बदलला की भाषा बदलते त्याप्रमाणे प्रथा देखील बदलत असतात. तर आपापल्या भागानुसार जशा प्रथा परंपरा पूर्वीपासून चालू आहे त्यानुसार विधी आपण या पितृपक्षात करत असतो. तर तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीने का होईना पितृपक्षात श्राद्धविधी नक्की करा, म्हणजे आपले पूर्वज प्रसन्न होतील. कारण आपण जर पितृपक्षात श्राद्धविधी करायचं थांबलं तर त्यामुळे पितृदोष देखील उद्भवतो. तर पितृदोष म्हणजे नेमकं काय असतं, त्याचं आपण निवारण कसं करू शकतो याबद्दलची सविस्तर माहिती सांगणारा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर पोस्ट केलेला आहे. तुम्हाला पितृदोष म्हणजे काय हेच माहिती नसेल किंवा पितृदोष असल्यावर नेमके काय लक्षण आढळून येतात, कसं आपण ओळखायचं की आपल्याला पितृदोष लागलेला आहे, मग त्याच्यावर उपाय काय करायचे हे आपण जाणून घेतलं पाहिजे. म्हणून सविस्तर व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर पोस्ट केलेला आहे. तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की पितृदोष म्हणजे नेमकं काय असतं. तर आजच्या व्हिडिओतून तुमच्या हे पण लक्षात आलं असेल की ही जी पितृपक्षाची परंपरा आहे ती नेमकी कशी सुरुवात झाली, सर्वात प्रथम श्राद्धविधी नेमका कोणी केला होता. तर हे सर्व तुम्हाला आजच्या व्हिडिओतून माहिती पडलं असेल. ज्यांना कोणाला माहिती नसेल की पितृपक्ष म्हणजे नेमकं काय असतं, पितृपक्षात काय करायचं असतं किंवा मग पितृपक्षाची परंपरा केव्हा सुरू झाली, तर सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओद्वारे जाणून घेतलेली आहे. असा होता आजचा व्हिडिओ. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अजून आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईबच केलेलं नसेल तर धार्मिक, आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.